नाही, मला सगळ्यात महत्त्वाचा हा केसचा भाग आहे, न्याय. आणि जर मी ह्या गोष्टीत इंटरेस्ट दाखवला, तर लगेच ज्या ठिकाणी मी इंटरेस्ट दाखवेल त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी 50-50 हिशोबानं माझ्याकडे बघण्यात येईल. त्याच्यामुळं न्याय मिळवणे, या सगळ्या आरोपींना शिक्षा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मुख्य टार्गेट हे आहे, की आपल्याला या क्रूरकर्मी लोकांना शिक्षा देणं आणि त्याचा पाठपुरावा करत राहणं. कोर्टाच्या पायऱ्या आहेत, पोलीस स्टेशनच्या पायऱ्या आहेत, प्रशासनाच्या पायऱ्या आहेत आणि सामाजिक लोक ज्या पद्धतीनं आपल्यासोबत उभा राहिलेले आहेत ते सगळे टिकवणं, हे सगळे माझ्या पुढं आव्हान आहेत. माझ्यासोबत सगळे लोक गावातले आहेत, राज्यातले आहेत. तर माझं प्रामुख्यानं एकच टार्गेट आहे, न्यायाचं. बाकीच्या गोष्टी आहेत, राहिलेला जो कालावधी आहे 18 महिन्याचा 20 महिन्याचा, त्या संदर्भात कुटुंब, गावकरी हे ठरवतील आणि आपल्याला ते बघणं गरजेचं आहे. मला मागच्या 6 महिन्यापूर्वी ह्या प्रश्नाचं म्हणजे मला प्रश्न विचारलेला होता प्रसारमाध्यमांनी, की संतोष अण्णा देशमुख हे सरपंच होते. त्यांनी गावचा सामाजिक विकास, सामाजिक सलोखा आणि सर्व गाव कसं पुढं जाईल हे आयुष्यभर त्यांचा जीव होता तोपर्यंत केलेलं काम आहे. त्याच्यावर मी उत्तर दिलेलं होतं, की जे अण्णाचं सामाजिक काम आहे ते तर आपण दुःखातही केलेलं आहे. याच्यामध्ये नाम फाउंडेशन आहे, पाणी फाउंडेशन आहे, सह्याद्री देवराई आहे. त्याच्यातून जे काम गावामध्ये केलं, सामाजिक वारसा संतोष अण्णाचा, ते आम्ही प्रामाणिक केलेलं आहे. आणि जी संतोष अण्णाची गावातली टीम होती, त्या टीमनं प्रामाणिकपणे जे काही राहिलेलं काम आहे ते काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसं विजन देखील पुढं ठेवलेलं आहे. तर याविषयी जे गावकरी आहेत, कुटुंबातील सदस्य आहेत आणि सर्वजण या केसमध्ये ज्यांनी सहकार्य सगळ्यांनी केलेलं आहे, दिवसरात्र एक करून या देशमुख कुटुंबियाच्या जे पाठीशी राहिलेले आहेत त्या लोकांना म्हणजे सर्वस्वी या गोष्टीची म्हणजे अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर ते कशा पद्धतीने करतील किंवा ते कशा पद्धतीने गाईड करतील आणि या बाजूला कसं हाताळतील निवडणूक या विषयाला, हे आपल्याला बघणं आहे. साहजिकच जे घटना घडली त्या दिवशीपासून ज्या गावाला ज्या अण्णाच्या विचारावर, अण्णाचं सामाजिक काम असेल, राजकीय काम असेल, ते ज्या पद्धतीनं चालवलं सगळ्यांना, तिथं कुठंही कुणाला अडचण न येऊ देता, मग त्या जनरली भौतिक सुविधा असतील वगैरे, तर ते आपण केसमध्ये असताना गावकऱ्यांनी चालवलेलं आहे. म्हणूनच मी म्हणतोय, की जे गावकरी निर्णय घेतील ते निर्णय म्हणजे माझा निर्णय असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.